आज आपण बनवणार आहोत छोट्याशा भुकेसाठीचा असा एक पदार्थ जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना नक्कीच आवडेल. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर हॅलो हाय नमस्कार राम राम मंडळी. आज आपण बनवणार आहोत खुसखुशीत असा डाळ वडा आणि सोबत चटणी. चला तर मग सुरुवात करूयात. सगळ्यात आधी आपण डाळ वडा तयार करणार आहोत. त्यासाठी लागणाऱ्या हिरव्या मिरचीचं वाटण तयार करून घेऊयात. तर इथे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेले आहेत 15 ते 20 हिरव्या मिरच्या. त्यामध्ये आपण घालूयात अर्धा इंच आलं जे आपण ठेचून घेतलेलं आहे. आता यामध्ये घातलेला आहे अर्धा चमचा जिरे. आता मिक्सरला आपण छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला अशाच प्रकारे डाळ वाटून घ्यायची. तर इथे आपण 6 कप हरभऱ्याची डाळ भिजत घातलेली होती. ती डाळ आपण इथे आता वाटून घेणार आहोत. आपल्याला ही डाळ खूप बारीक करायची नाहीये. गरजेप्रमाणे पाणी घालून आपल्याला अशा प्रकारे ही डाळ वाटून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता छान आपण अशी डाळ वाटून घेतलेली आहे. खूप बारीक अशी डाळ आपण केलेली नाहीये. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 कप तांदळाचं पीठ. 6 कप आपण हरभरा डाळ घेतलेली आहे. आता यामध्ये आपण घालणार आहोत 1 कप तांदळाचं पीठ. त्यानंतर घालूया 1.5 चमचा बेडगी मिरची पावडर, 1 चमचा आपण गोडा मसाला घातलेला आहे, 1 चमचा धनेपूड, 1 छोटा चमचा आपण इथे हळद घातलेली आहे. आता यामध्ये घालूया थोडंसं हिंग. त्यानंतर आपण कढीपत्ता बारीक चिरून घेतलेला आहे, तो यामध्ये घातलेला आहे. 1 कप आपण कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. त्यानंतर आपण जे हिरव्या मिरचीचं वाटण केलेलं आहे ते आपण इथे 2 ते 3 चमचे यामध्ये घातलेलं आहे. त्यानंतर यामध्ये आपण घेतलेलं आहे चवीनुसार मीठ. आणि आता आपल्याला छान असं याचं पीठ मळून घ्यायचं आहे. आपल्याला खूप पातळ किंवा खूप घट्ट असं हे पीठ मळायचं नाहीये. तुम्ही बघू शकता अशाच प्रकारे आपण आता हे छान असं पीठ मळून घेऊया. आता हे सगळे मसाले एकत्र झाले की यामध्ये आपल्याला घालायचा आहे बारीक चिरलेला कांदा. तर इथे आपण 4 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. ते सुद्धा आता आपण या वड्याच्या पिठामध्ये घालूयात आणि याला आपण छान असं मळून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय. आता आपण याचे छान असे वडे थापून घेऊयात. तर हातावरतीच आपण याचे असे गोल असे वडे पाडून घेणार आहोत. आपल्याला खूप पातळ किंवा खूप जाड असे वडे ठेवायचे नाहीयेत. अशाच प्रकारे आपण सगळ्या पिठाचे वडे तयार करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला हे वडे तळून घ्यायचेत. तर अशाच चविष्ट आणि सोप्या रेसिपींसाठी द फ्लेवर मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर आपले व्हिडिओज आवडत असतील तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. वडे तळण्यासाठी आपण एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं. आता तेल गरम झालेलं आहे. यामध्ये आपण एक एक करून वडे सोडूयात आणि मीडियम टू हाय फ्लेमवरती आपल्याला हे वडे छान खरपूस होईपर्यंत असे तळून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूंनी छान असे आपले वडे तळून झालेले आहेत. त्याचा रंग तुम्ही बघू शकता. किती मस्त असा रंग आपल्या वड्यांना आलेला आहे. आता हे तळून झालेले वडे आपण काढून घेऊयात आणि या वड्यांसोबत खाण्यासाठी आपण एक हिरवी चटणी बनवणार आहोत. तर चटणीसाठी आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेला आहे 3 ते 4 चमचे ओल्या नारळाचा किस. त्यामध्ये घालूयात थोडीसा कढीपत्ता. त्यानंतर यामध्ये घालायचं आहे अर्धा इंच आलं, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या. त्यानंतर आपण इथे 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर 1 चमचा आपण साखर घातलेली आहे. 3 ते 4 चमचे आपण डाळ यामध्ये घातलेले आहे. 3 ते 4 चमचे आपण दही घेतलेला आहे. 1 लिंबाचा रस यामध्ये आपण पिळून घेतलेला आहे. त्यानंतर घालूयात थोडीशी कोथिंबीर आणि त्यानंतर गरजेप्रमाणे यामध्ये आपण पाणी घालूयात आणि मिक्सरला छान अशी आपण याची चटणी वाटून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता किती छान रंग आपल्या चटणीला आलेला आहे. आता या चटणीला आपल्याला खमंग अशी फोडणी द्यायची. त्यासाठी एका तडका पॅनमध्ये आपण तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये घातलेला आहे जिरा, मोहरी आणि हिंग आणि खमंग अशी फोडणी आपण या चटणीला दिलेली आहे. आणि अशा प्रकारे तयार आहे खुसखुशीत डाळ वडा आणि सोबत चटणी. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा.